चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। महामहिंद इंटरनेशनल धम्मदूत सोसाइटी के माध्यम से तक्षशिला विद्यालय स्कूल को 100 बेंच समर्पित की गईं। सामाजिक प्रतिबद्धता का ये सक्रिय दान वर्बैक एनिमल हेल्थ इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनी द्वारा अपनी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व CSR पहल के तहत किया गया है। इस समर्पण समारोह में कंपनी के गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इस अवसर पर प्रख्यात डॉक्टर धर्मराज राय बोले, तक्षशिला विद्यालय के पूर्व विद्यार्थी इनके सहयोग से 100 बेंचें भेंट की गई हैं। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर धर्मराज राय बोले, पशुधन विकास पशु शल्य चिकित्सा एवं उपचार अधिकारी महाराष्ट्र राज्य प्रिंस मिश्रा, एरिया बिजनेस मैनेजर विनय वडटकर, एरिया बिजनेस मैनेजर तुषार महास्के, बिजनेस ऑफिसर राजेश वानखेड़े, सचिव महामहिंद इंटरनेशनल धम्मदूत सोसाइटी DB इंगले, उपाध्यक्ष महामहिंद इंटरनेशनल धम्मदूत सोसाइटी VT वानखेड़े, कोषाध्यक्ष महामहिंद इंटरनेशनल धम्मदूत सोसाइटी और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। साथ ही तक्षशिला विद्यालय की माधुरी जाधव प्राचार्य माध्यमिक एवं कनिष्ठ महाविद्यालय, अश्मिता भालेराव प्राचार्य प्राथमिक विभाग अंग्रेजी माध्यम डॉक्टर धर्मराज राय बोले, इनकी माताजी और भारती देवरे प्राचार्य प्राथमिक मराठी माध्यम, इन सभी ने शिक्षा क्षेत्र में कार्यों का समर्थन करने वाली इस पहल के लिए हार्दिक आभार व्यक्त किया है। इस कार्यक्रम का संचालन सहायक शिक्षिका रूपाली भोर मैडम इन्होंने किया। इस अवसर पर संस्था के कार्यालय अधीक्षक अखरी खत सवाखंडे सर, प्राध्यापक स्वप्निल वाठोरे सर, विद्यालय पर्यवेक्षक आदिनाथ खाड़े सर, प्राथमिक मराठी शिक्षा विभाग के अपटे सर और अन्य शिक्षकगण उपस्थित थे। आयोजकों ने कहा कि इस पहल से विद्यार्थियों के लिए शैक्षणिक वातावरण अधिक सुविधाजनक और उच्च गुणवत्ता वाला बनेगा। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। कंपनी आहे जी ॲनिमल्ससाठी मेडिसिन सप्लाय करते आणि डॉक्टर धर्मराज रायबोले यांच्या थ्रू आम्हाला CSR प्रोजेक्टसाठी संधी मिळाली आणि तक्षशिला विद्यालयामध्ये मुलांकरता बेसिसची आवश्यकता होती, सामर्थ्य आलं त्याद्वारे आम्ही आमच्यातर्फे कंपनीच्या वतीने CSR फंडातून कंपनीच्या मुलांकरता बेंचेसचा 100 बेंचेसची प्रोव्हाइड केली। स्पेशल थँक्स टू धर्मराज सहभाग घेतला तसेच शाळेचे सभासद
करून फॉलो करून कार्य सिद्ध केलं. तर थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी यामध्ये बोलवलं आणि या प्रोग्रामद्वारे आमचे आभार मानले, तसेच कंपनीचे आणि बाकी सर्व लोकांचा यामध्ये सामील होता. तर सगळ्यांचे खूप धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर धर्मराज आहे. आज मी या माझ्या शाळेमध्ये म्हणजे तक्षशिला विद्यालयामध्ये आलेलो आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं सोबत आम्ही माझ्यातर्फे तसेच फीडबॅक ॲनिमल हेल्थ इंटरनॅशनल कंपनी आहे ॲनिमल हेल्थ, ही वेटरनरी असल्याकारणाने त्यांच्याशी आमचा डिरेक्टली संबंध असल्याकारणाने त्यांनी CSR ॲक्टिव्हिटीसाठी मला अप्रोच केला होता. तर त्यावेळेला क्षणभर विलंब न करता मी माझ्या शाळेचं म्हणजे त्या विद्यालयाचं नाव सजेस्ट केलं आणि त्यांना काही CSR मदत करायची असेल याबद्दल आव्हान केलं. तर त्यांनी 1-2 दिवसामध्येच मला सांगितलं की आम्ही 100 बेंचेस जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही देऊ शकतो आणि त्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन्स आणि कागदपत्र लागणार असतील ते सगळे वानखडे साहेबांनी आम्हाला ते दिले आणि त्याच्या 1-2 महिन्यामध्ये आम्हाला 100 बेंचेस जे आहेत या शाळेला ते प्राप्त झाले. खूप कम्फर्टेबल आणि चांगल्या क्वालिटीचे असे बेंचेस जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि त्यासाठी मी फीडबॅक इंटरनॅशनल कंपनी ॲनिमल हेल्थ कंपनी याचं आभार मानतो. आणि तसेच लोकांना इथे त्यांचं त्या बेंचेसचं उद्घाटन करण्यासाठी सर्व शिक्षक मंडळांनी माझ्या शिक्षकांनी सगळ्यांनी मदत केली आणि चांगला कार्यक्रम आहे या ठिकाणी आज पार पाडला. तर त्यांचंही खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. विद्यार्थ्यांना ॲक्च्युली म्हणजे मी एक वेटरनरियन आहे. ज्या वेळेला मी शाळेत होतो तर त्यावेळेला आम्हाला या माझ्या फील्डबद्दल तेवढी माहिती नव्हती. ओके, पण ज्या वेळेला मी 10वी पासआउट झालो आणि 11वी-12वी सायन्स जेव्हा मी घेतलं त्यावेळेला सर्व फील्ड जेव्हा मी बघत होतो तेव्हा मला वेटरनरीबद्दल माहिती मिळाली की ही एक फील्ड आहे की ज्यामध्ये जास्त सॅच्युरेशन नाही आहे. की आपण सॅच्युरेशनचं ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला इंजिनियर आणि डॉक्टर्स याबद्दलची आमच्या वेळेला प्रचलित होती आणि लोक जास्तीत जास्त त्या फील्डकडे जाण्याचं जास्त बघत होते. पण वेटरनरी फील्डमध्ये तेवढं सॅच्युरेशन नसल्या कारण त्यामुळे मला त्यावेळेला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल झाल्या. मी पासआउट झाल्यानंतर लगेचच्या लगेच दुसऱ्याच वर्षी मला क्लास 1 जॉब मिळाला या वेटरनरी ग्रॅज्युएशन नंतर फील्डमुळे. तर मी विद्यार्थ्यांना तेच आवाहन केलं की नवीन नवीन फील्ड ज्या आहेत ज्याच्यामध्ये सॅच्युरेशन नाही, जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांना तुम्ही अप्रोच करा. जास्तीत जास्त तुमचं जे